भारतमध्ये जास्त दाबाव आहे का? नाही. म्हणजे 30 डिग्रीच्या लॅटिट्यूड अक्षांशावरती तुम्हाला जास्ती दाबाचा पट्टा दिसतोय, ज्या ठिकाणी पुन्हा आवर्त तयार होण्याची शक्यता आहे का? नाही. 30 डिग्री वरती हवा वरनं खाली दाबली जाते हे नीट लक्षात घ्या. आणि सायक्लॉनच्या निर्मितीमध्ये हवा वर खेचली जाणं अपेक्षित असतं. हवा वर खेचली जाणं अपेक्षित असतं. इथे काय होतंय? हवा खाली दाबली जातीये, सबसाईड डाऊन होतीये. तुम्हाला हॅडली सेल जर आठवत असेल तर हॅडली सेलची उतरणारी लिंब, खाली उतरणारी लिंब कुठे आहे? 30 डिग्रीवरती आहे. म्हणजे पुन्हा सायक्लॉनची निर्मिती होईल का? नाही. म्हणून तुमच्या उष्णकटिबंधीय आवर्त किंवा ट्रॉपिकल सायक्लॉनची परफेक्ट लोकेशन काय काय असू शकतं? तर 8 ते 20 डिग्री पर्यंत असू शकतं. 8 ते 20 डिग्री. 8 डिग्री लॅटिट्यूड ते 20 डिग्री. 8 म्हणजे भारताचं सगळं टोक आहे. 8 डिग्री ते 20 डिग्री लॅटिट्यूड पर्यंत असू शकतं. म्हणून दिसेल भारत बरोबर या टप्प्यामध्ये येतो की जिथे तुम्हाला इकडून बे ऑफ बेंगॉल आणि इकडनं अरबी समुद्र दोन्हीकडनं तुम्हाला खूप मोठ्या वादळांची निर्मिती दिसते. किती? 8 ते 20 साधारण. सौदीमध्ये हा आकडा 5 ते 20 दिलाय, काही हरकत नाहीये. मोस्ट करेक्टकडे जायचं हे ऑलरेडी सांगितलंय मी तुम्हाला. जास्त दाबाच्या त्या कमी दाबाच्या सेंटरकडे जातात. हां, मग तिथं तर जास्त दाब येतं 30 वर, तिथून पण व्हायला पाहिजे 8 ते 20 असतं. ओके. 30 वरती जास्ती दाब आहे तो वरनं खाली असा येतोय दाब, बरोबर? वरनं खाली येतोय आणि पुन्हा विंड कुठे जातीये? एक तर तुमच्या शून्याकडे जातीये किंवा कुठे जातीये? 60 कडे जातीये, बरोबर? आता ज्या वेळेला तुम्हाला आपण म्हणूया की लो प्रेशर सेंटर तयार व्हायचंय तुमचं आणि हवा खेचली जावी लागणार आहे, तर 30 ला हवा खेचली जाणार आहे का स्वतःकडे? तुम्हाला वादळांच्या निर्मितीत काय पाहिजे? हवा फेकायची का खेचायची आहे? खेचायची आहे. इथे हवा खेचली जाणार आहे का? कारण हा काय आहे? हाय प्रेशर आहे. सो इथनं हवा काय होईल? फेकली जाणार आहे. ती फेकलेली हवाच तर 20 कडे येते, 20 डिग्रीकडे येते, 30 पासून 20 कडे येते ना इकडे हवा. म्हणून तर इथे लो प्रेशर आहे ना, 20 ला होती ना वादळांची निर्मिती. हा, रोल आहे का 30 चा? तर असू शकतो, पण 30 ला निर्माण होत आहेत का? नाही, असं म्हणते. आपण आयडियली घेत असतोय की विषुववृत्तावर लंबरूप पडतात सूर्याची किरण. जेव्हा 3:30 ते फिरेल तेव्हा मग चेंज होईल का? नाही होणार. का नाही होणार बघा, कारण विषुववृत्तावरती जरी तिरकी पडत असली नंतर किरण जेव्हा वरती जातोय तुमचा सूर्य त्यावेळेला सुद्धा, तरी सुद्धा विषुववृत्तावरती विषुववृत्तावरची कंडिशन ही ॲव्हरेज कंडिशन कन्सिडर केली आहे. सो वर्षभरात तापमान जास्तीच राहणार आहे, कधीच कमी असणार नाही आहे विषुववृत्तावरचं. त्यामुळे ह्या सगळ्या भागामध्ये तुमचा ITCZ चा पट्टा तयार होतो, जो आपण बघितलेला आहे डॉल्ड्रम ITCZ. बेसिकली ITCZ वर खाली सरकतो, हे बरोबर आहे मुद्दा की वर खाली सरकतो. सो ज्यावेळेला 21 जून असेल त्यावेळेला ITCZ वर सरकलेला असेल, सो साधारण 10 पर्यंत वर गेलेला असेल, साधारण 10 पर्यंत वर गेलेला असेल. म्हणजे त्यावेळेला आपण जे 8 ते 20 म्हणतोय त्यावेळेला 10 डिग्रीच्या दरम्यान ऑलरेडी ITCZ आलाय. म्हणजे तिथे होईल का तयार? नाही होणार. थोडं वरती सरकेल, अजून थोडंसं वरती सरकेल. म्हणजे ओरिजिन कुठे असेल त्यावेळेला? बे ऑफ बेंगॉलमध्ये आणखीन थोडासा वरती, 10च्या वर 15च्या दरम्यान तुमचा ओरिजिन, सायक्लॉनचं ओरिजिन आपण म्हणतोय त्यावेळेला, ठीक आहे. पण इतर वेळेला तो खाली सरकलेला असेल तर वरती असू शकतो का? असू शकतो. दोघांचा सायक्लॉन निर्मितीचा काळ कुठला आहे? बे ऑफ बेंगॉल म्हणा किंवा अरेबियन सी, तर तो काळ कुठला आहे? तो सीझन नुसार म्हणूयात, विंटर का समर? दोन्हीमध्ये आहे. ओके. सो समरच्या मधला पार्ट आहे म्हणजे मे आणि जून, आणि विंटरच्या स्टार्टिंगचा म्हणजे नोव्हेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर असा पार्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे खालीवर सरकण्यानुसार ITCZ जसा खालीवर सरकतोय त्याच्यानुसार तुमचं ओरिजिन सुद्धा थोडंफार खालीवर सरकू शकणार. सो इथलं लक्षात आलंय किती? 8 ते 20 डिग्रीमध्ये तुमचा होणार आहे दक्षिण गोलार्धात दोन्हीकडे. पण मेजॉरिटी टाइम दक्षिण गोलार्धात तयारच होत नाहीत, होतात ते उत्तर गोलार्धातच जास्ती तयार होतात. कारण काय? ते पुढे ट्रॉपिकल सायक्लॉनच्या निर्मितीला लागणारे कंडिशन्स काय काय त्याच्यात मी सांगते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हां, तर आता पुढचे मुद्दे तेच सांगते मी की पहिला मुद्दा फक्त लोकेशन बोललो आपण. लोकेशन कुठलं? अक्षांशीय लोकेशन म्हणतोय आपण, लॅटिट्यूडनल लोकेशन बोललो. आता पुढचा बोलतोय ते लोकेशन लँडवर का जमीन पाण्यावर, ह्याच्याच बाबतीत बोलतोय. दुसरा बरं इकडचं राहिला ना, टेम्परेट सायक्लॉनच्या बाबतीमध्ये कुठे निर्माण होतात मग लॅटिट्यूड वाईज? तर टेम्परेट सायक्लॉनच्या बाबतीत साधारणपणे 37 ते 47 डिग्री,
37 ते 47 डिग्री. का त्याच भागात हे नंतर जेव्हा ओरिजिन पाहू त्याचा त्यावेळेला लक्षात येईल, पण 37 ते 47 डिग्रीमध्ये तयार होतात. ओके, हा झाला पहिला. दुसरा मुद्दा आहे की अक्षांशीय पाहिलं. आता भूपृष्ठापासून किती वर खाली तयार होतात हे पाहायचंय आपल्याला. हे तयार होतात भूपृष्ठालगत. भूपृष्ठालगत कुठले? ट्रॉपिकल. भूपृष्ठालगत. आणि हे तयार होतात हे साधारणपणे 6 ते 7 किलोमीटर हाईटवर. 6 to 7 किलोमीटर हाईट. 6 to 7 किलोमीटर्स ऑफ हाईट. सो भूपृष्ठालगत तयार होतात का ढगांच्या पण वरती. ओके, ओरिजिन होताना खाली सरकतायत का? हो, पण ओरिजिन ह्यांचा वर असणार आहे. तो का? कारण पुन्हा तुम्ही प्रोसेस जेव्हा शिकाल तेव्हा लक्षात येईल की इतक्या वरती काय ते. तिसरा मुद्दा भूपृष्ठालगत. पण भूपृष्ठ कुठलं आहे? जमीन आहे का पाणी आहे? ट्रॉपिकल सायक्लॉनची निर्मिती कायम ओशन सरफेसवर होते, कायम वॉटर बॉडीजवर होते. आपण मुद्दे लिहून घेतोय, प्रोसेस शिकताना एक एक मुद्दा पुन्हा येणारच आहे. काय म्हणतोय? उष्णकटिबंधीय आवर्तांची निर्मिती कायम कुठे होतीये? ओशन बॉडीज किंवा पाण्यावर होतीये. कायम जमिनीवर कधीही तयार होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल वावटळी झाल्या ना तयार, पण त्या वावटळीचं वादळ झालं का? नाही झालं. कायम पाहताय तुम्ही, आयदर बे ऑफ बेंगॉलमध्ये होत आहेत किंवा अरेबियन सीवरती होत आहेत, आयदर गुजरात मुंबई किनाऱ्याला येऊन धडकतायत किंवा ओडिशा वेस्ट बेंगॉल ह्या किनाऱ्याला येऊन धडकतायत, आंध्र किनाऱ्याला येऊन धडकतायत. ओके, पण आज तयार होत आहे, गंगेच्या खोऱ्यात तयार झालं, महाराष्ट्रात येऊन धडकलं असं झालंय का कधी? नाही, कारण तयारच होऊ शकत नाही ही वादळ. इथपर्यंत आला? हां, ही तिसरा मुद्दा मग हा की इथे कशावर तयार होतात? जमिनीवर का पाण्यावर? हे कुठेही तयार होऊ शकतात. जमिनीवर पण तयार होऊ शकतात, पाण्यावर पण तयार होऊ शकतात. कुठले? टेम्परेटवाले बोलतोय आपण, कारण दोघांची मूळची प्रोसेसच वेगळी आहे म्हणून फरक पडणार आहे. हा इकडे काय बोललो आपण? जमिनीवर पण तयार होऊ शकतात, पाण्यावर पण तयार होऊ शकतात. ठीक आहे. आता जे वादळाचा आकार आहे, आकार, सो वादळाचं गोल फिरतंय ना, म्हणजे त्याची एक स्वतःचा व्यास असणार आहे, रेडियस असणार आहे. कळतंय का? व्यास आणि रेडियस, हां, त्रिज्या आणि, येते लक्षात? बर, मग हे जे लोकेशन आहे, किती मोठा आकार आहे वादळाचा, तर हा मोठा असेल का हा मोठा असेल? ट्रॉपिकल सायक्लॉन मोठा असेल का टेम्परेट सायक्लॉन मोठा असेल? ट्रॉपिकल. ओके, ट्रॉपिकलची साईज काय असेल साधारणपणे? व्यास कितीपर्यंत असू शकतो? साधारण 150-200 किलोमीटरपर्यंत. किलोमीटरमध्ये बोलतोय आपण, किलोमीटर्समध्ये बोलतोय. ओके, म्हणजे जर एक आर्म पुण्यावर असेल तर दुसरी तुमची सोलापूरपर्यंत जाऊ, सोलापूरच्या पुढे जाऊ शकते. येते का लक्षात? एवढा मोठा असणारे वादळ. व्यास, व्यास. डायमीटर. हे ते हे अंतर. ठीक आहे. हां, ह्याचं किती आहे मग? तर हे साधारण 1,500 पर्यंत जाऊ शकतो. मग मोठा कोण आहे? मोठा कोण झाला? टेम्परेट झाला. ओके. हां, घातक कोण आहे? तर घातकमध्ये असं म्हणूयात, इंटेन्सिटी कोणाची जास्ती आहे? इंटेन्सिटी कोणाची जास्ती आहे? ट्रॉपिकल का टेम्परेट? ट्रॉपिकल. ओके, काय कारण असेल? हे पण जमिनीवर तयार होऊ शकतात ना. हां, व्यास तर ह्यांचा पण मोठा आहे ना. ओके, ठीक आहे. इंटेन्सिटी म्हणजे काय आधी बेसिक समजून घ्यावं लागेल आपल्याला. इंटेन्सिटी हे डिझास्टर मॅनेजमेंटचा काय म्हणूयात कन्सेप्ट आहे. इंटेन्सिटी ऑफ एनी डिझास्टर. इंटेन्सिटी ऑफ एनी डिझास्टर. सो इंटेन्सिटीचा अर्थ आहे व्हिज्युअल डॅमेज किती आहे, व्हिज्युअल डॅमेज. सो त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या जीवितहानी आणि वित्तहानीवर किती आहे, जीवितहानी आणि वित्तहानीवर किती आहे. ही कन्सेप्ट जॉग्रफीची नाहीच आहे इंटेन्सिटी. ही कन्सेप्ट कशाची आहे? डिझास्टर मॅनेजमेंटची कन्सेप्ट आहे, आपत्ती व्यवस्थापनाची. सो इंटेन्सिटी म्हणजे काय? तुमची जीवितहानी आणि वित्तहानी होण्याचं पोटेन्शियल कोणात जास्ती आहे? इथे जास्ती आहे का ह्याच्यात जास्ती आहे? बरं, आता कशावर डिपेंड असणार आहे मग? एक म्हणजे की आकार किती आहे, ठीक आहे, मान्य दोघांमध्ये आकार किती व्यापू शकतो, किती एरियावर त्याचा परिणाम होऊ शकतो पहिलं. दुसरं आहे की विंड स्पीड काय आहे, किती स्पीडने आतमध्ये येणार आहे, किती ॲग्रेसिव्हली आतमध्ये येणार आहे, त्याच्यानुसार त्याचा परिणाम दिसणार आहे तुम्हाला. आणि तिसरं महत्त्वाचं की कदाचित असं असू शकतं की ट्रॉपिकल सायक्लॉनचं विंड स्पीड खूप जास्ती आहे आणि
जास्त एरियावरती सुद्धा करतायत, पण त्या एरिया हे जर ट्रॉपिकल सायक्लोन अंटार्क्टिकात तयार झाले तर जीवितहानी वित्तहानी काही दिसेल का? म्हणजे मग ह्यावेळेला ह्याची मग जास्ती म्हणावी लागणार आहे आपल्याला, येते लक्षात? म्हणजे इंटेन्सिटी बघताना आपल्याला ह्युमन सेटलमेंट चेक करावे लागणार आहे. सो आवर्त अलीकडचे ट्रॉपिकल सायक्लॉन्स किंवा उष्णकटिबंधीय आवर्त हे ज्या भागात तयार होतात त्या भागात तुमची मानवी लोकवस्ती कशी आहे, राईट? मग ट्रॉपिकल रिजन माहिती आपल्याला की सगळ्यात जास्त मानवी लोकवस्ती किंवा लोकसंख्या कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे? ट्रॉपिकल रिजन मध्ये आहे, आणि म्हणून इम्पॅक्ट पण कोणावर जास्ती असणार आहे? ट्रॉपिकलवर जास्ती असणार आहे. ठीक आहे. शिवाय काय, ट्रॉपिकल मधला विंड स्पीड जास्ती आहे तुमच्या टेम्परेट पेक्षा. हा, ठीक आहे. म्हणजे अग्रेसिव्हनेस जास्ती आहे. जेवढं जोरात येणार वारे, जेवढे जोरात वाहणार तेवढं तुमचं जीवितहानी आणि वित्तहानी जास्ती असणार आहे. म्हणून ट्रॉपिकल ची इंटेन्सिटी जास्ती, ट्रॉपिकल अग्रेसिव्ह आहे जास्ती. विंड स्पीड कोणाचा जास्ती सांगितला? ट्रॉपिकलचा. विंड स्पीड कमी कोणाचा आहे? पलीकडचा. ट्रॉपिकलचा पलीकडचा विंड स्पीड विचारतच नाही. अलीकडचे विंड स्पीड जेव्हा आपण ऍक्च्युअल ट्रॉपिकल सायक्लोन बघू तेव्हा मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. पण विंड स्पीड जास्ती कोणाचा? ट्रॉपिकलचा. अग्रेसिव्हनेस जास्ती कोणाचा? ट्रॉपिकलचा. आणि इंटेन्सिटी जास्ती कोणाची? ट्रॉपिकलची. सो जीवितहानी आणि वित्तहानी कशामुळे? सगळ्यात महत्त्वाचं की $1,000,000+ सिटीज आर लोकेटेड ऑन द कोस्टल रिजन्स इन द ट्रॉपिकल एरिया. ओके. आणि टिपिकली सगळ्यात जास्ती लोकसंख्या असलेले 3 महत्त्वाचे, डेन्सिटी आणि लोकसंख्या म्हणा दोन्हींना. डेन्सिटी सगळ्यात जास्त बांगलादेश आणि लोकसंख्या भारत, चायना, बांगलादेश अशी डोळ्यासमोर, इंडोनेशिया असे डोळ्यासमोर घ्या. सगळे कोणाच्या टप्प्यात येतात? ट्रॉपिकल सायक्लॉनच्या येतात म्हणून. ठीक आहे. इथपर्यंत कोण? हो, पाथ चेंज करू शकतात का? येस, डेफिनेटली चेंज करू शकतात. हां, अरबी समुद्रामध्ये जे वादळ निर्माण होतात ते मोस्ट ऑफ कोकण साईडला धडकतात किंवा गुजरातच्या साईडला. मुंबईच्या साईडला असे कधी आता धडकताना म्हणजे का नाही? त्यांच्या मनावर आहे. म्हणजे थोडक्यात काय की लोकल कंडिशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. लोकल कंडिशन्स. आता लोकल कंडिशन्समध्ये म्हणजे काय हे लक्षात घ्या तुम्ही. सायक्लॉनचा पाथ डिसाईड करायला, मुळात सायक्लॉन जोरजोरात फिरतो हे माहिती आपल्याला. सायक्लॉनचा पाथ डिसाईड करायला बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातलं विंड शिअरवरचा किती आहे, व्हर्टिकल विंड शिअर म्हणतोय आपण, किती आहे. सायक्लॉन फिरताना काही भागांमध्ये स्टॅटिक कंडिशन जर झाली असेल, तुम्ही पाहिलं आहे काही वेळेला सायक्लॉन येतोय, धडकणार आहे असं म्हणतात 48 तासात, आणि मग तो सायक्लॉन तिथेच स्टॅटिक राहतो. बरोबर. का राहतो? पुन्हा लोकल कंडिशन्स बदललेल्या असतात. आता ह्या मुंबई किनाऱ्यावरती कंडिशन्स अशा दिसतात तुम्हाला की येणारा सायक्लॉन टिपिकली ह्याच एरियामध्ये येऊन धडकत नाही. लो प्रेशर आणि हाय प्रेशर सेंटर्स कुठे तयार होतात तिथे सुद्धा, त्याच्यात सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. सेम तुम्ही जर पाहिलं की बे ऑफ बेंगॉलमध्ये सायक्लॉनचा ओरिजिन कुठेही असू दे, तो वरती नारकोंडमच्या आसपास असू देत किंवा खाली अंदमान निकोबारच्या आसपास असू देत, मोस्टली येऊन धडकत आहेत कुठे? ते आंध्रा आणि ओडिशा कोस्ट, ह्या 2 कोस्टला येऊन धडकत आहेत. सो पुन्हा लोकल कंडिशन्स मॅटर करत आहेत इथले. ठीक आहे. अशी एक कंडिशन नाही, त्याला 15, 16, 17 असे भरपूर चलन आहेत, त्याला फॅक्टर्स म्हणूयात, व्हेरिएबल्स आहेत त्याला, की ते व्हेरिएबल्स, एक व्हेरिएबल बदलला तरी त्याचा पाथ बदलणार आहे. ठीक आहे. आणि तो पाथ डिसाईड कसा होतो, कुठून एनर्जी येते, ते सगळे आता आपण जेव्हा टिपिकल सायक्लॉन बघू त्यावेळेला मी सांगणार आहे तुम्हाला. सो इथपर्यंत लक्षात आलं? हां. कुठल्या सायक्लॉनचा? ट्रॉपिकल सायक्लॉनच मुळात म्हणतो आपण. विंड स्पीड 118 पेक्षा जास्ती असेल तर, 118 किलोमीटर ताशी याच्यापेक्षा जास्ती असेल तर त्याला सायक्लॉन म्हणतो आपण. मग किती असू शकतो? किती पण असू शकतो 118 पेक्षा जास्ती. ठीक आहे. ते सांगते मी किती असू शकतो ते. ठीक आहे. आता खरं तर टेम्परेट सायक्लॉन अभ्यासाला इतके महत्त्वाचे नाही, ट्रॉपिकलच जास्ती आहेत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट समजायला पण सोपे, ट्रॉपिकलच आहे. ठीक आहे. अवघड कोण आहे? टेम्परेट अवघड आहे. त्यामुळे आधी टेम्परेट शिकवून ट्रॉपिकलला पण जड करून ठेवण्यापेक्षा आधी ट्रॉपिकल शिकवते, शेवटी जड झालं तरी चालेल. सो आधी ट्रॉपिकल सायक्लॉन असं आपण बघूया. ट्रॉपिकल सायक्लॉन कंडिशन्स काय काय आहेत की ट्रॉपिकल सायक्लॉन्स तयार होण्यासाठी आवश्यक कंडिशन्स काय काय आहेत. पहिली कंडिशन म्हणतो तो आपण वॉटर बॉडी पाहिजे. ओशॅनिक सरफेसवरच तयार होणार नाही, बरोबर. वॉटर बॉडी पाहिजे. त्याच्यावरच का हे सांगते मी, कारण पुढे देणार आहे. पण पहिली कंडिशन काय पाहिजे आपण? ओशॅनिक सरफेस पाहिजे किंवा लार्ज वॉटर बॉडी पाहिजे. छोट्या वॉटर बॉडीवर पण तयार नाही होणार, लार्ज वॉटर बॉडी पाहिजे.
ठीक आहे. सेकंड काय म्हणतोय आपण की असलेल्या ओशन सरफेसचं टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे पाणी तापलेलं पाहिजे, बरोबर. तर इंटेन्स लो प्रेशर सेंटर तयार होईल ना तुमचं. ठीक आहे. तिसरं सफिशियंट कोरिओलिस फोर्स पाहिजे. हे ऑलरेडी बोललो आपण, सफिशियंट कोरिओलिस फोर्स पाहिजे. सफिशियंट कोरिओलिस फोर्स असेल तरच ते स्वतःच्या उजवीकडे किंवा डावीकडे वळतील आणि मग काय होईल, गोलाकार त्यांचं विंड फॉर्मेशन सुरू होईल. चौथं काय, लँड अँड वॉटर डिस्ट्रीब्युशन पाहिजे. लँड वॉटर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय बघा की अख्खा तुमचा समजा ओपन अटलांटिक ओशन आहे, हा अख्खा ओपन अटलांटिक ओशन आहे. अख्ख्या ओशनवरती सगळं पाणीच आहे, सगळं तापताना आयदर सेम तापेल किंवा सेम थंड होईल. अशा वेळेला एक कुठला तरी इंटेन्स लो प्रेशर सेंटर तयार होईल का, नाही, कारण सगळं पाणीच आहे. आता जमीन आणि पाणी असं दोन्ही जर असेल तर काय होईल, जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. सो डिफरन्शियल हिटिंग म्हणा त्याला तुम्ही, डिफरन्शियल हिटिंग. वेगवेगळं तापणं. का वेगवेगळं तापणं, दोघांची स्पेसिफिक हिट वेगवेगळी आहे. जमिनीची स्पेसिफिक हिट वेगळी आहे आणि पाण्याची स्पेसिफिक हिट वेगळी आहे. सो जमीन आणि पाण्याचं डिस्ट्रीब्युशन पाहिजे. मग लक्षात येईल तुम्हाला, इवन बे ऑफ बेंगॉलमध्ये तुम्हाला जास्त वादळं दिसत आहेत कोणापेक्षा, अरबी समुद्रापेक्षा, कारण बे ऑफ बेंगॉलमध्ये असे छोटे छोटे आयलँड जास्ती आहेत. सो आयलँड प्रेझेंट पाहिजेत का, डेफिनेटली पाहिजे. कशासाठी म्हणतोय, डिफरन्शियल हिटिंगसाठी. सो लँड अँड वॉटर डिस्ट्रीब्युशन पाहिजे, कशासाठी, डिफरन्शियल हिटिंगसाठी. सलग नुसतंच पाणी असेल तर एवढे डिस्टर्बन्सेस तयार नाही होणार तुमचे. जे छोटे छोटे म्हटलो ना वावटळीसारखे, आधी वावटळीच तयार व्हाव्या लागतील ना छोट्या छोट्या, आणि मग त्याचा मोठा सायक्लॉन तयार होईल. पण आधी ती जे डिस्टर्बन्स तयार व्हायचा आहे तुमचा, तो डिस्टर्बन्स कोणामुळे होणार आहे, डिफरन्शियल हिटिंगमुळे होणार आहे. ठीक आहे. मी असं म्हणत नाहीये की लँडवर त्याचा ओरिजिन आहे, मी काय म्हणतेय, डिफरन्शियल हिटिंग पाहिजे तर तुमच्या पाण्यावरती असा छोटी वावटळ तयार होऊ शकेल. ओके. हां, आता मूळ मुद्दा येतो की पाण्यावरच का, तुमच्या ओशन सरफेसवरच का तयार होत आहेत ही वादळं. ओके. आता समजा तुम्ही गॅसवर पाणी तापवत ठेवलेलं आहे, पाणी तापवलं आहे, तुम्ही गॅस सुरू केला आहे, म्हणजे इंधन तुमच्या गॅसमधनं चाललेलं आहे, गॅसच्या सिलेंडरमधनं. ती जी काही एनर्जी आहे कशासाठी वापरताय तुम्ही, पाणी तापवण्यासाठी. पाणी तापलं, आता 100 डिग्रीच्या वरती काय होत आहे, पाण्याचं वाफेत रूपांतर व्हायला सुरुवात झालं. आता जे काही तरी सुद्धा गॅस सुरूच आहे, तुमचा इंधन सुरूच आहे, टेम्परेचर वाढण्यासाठी मदत होतीये काय त्या इंधनाची, नाही. मग कशासाठी होतीये, ते जे काही इंधन आहे त्यातली ऊर्जा ती कशासाठी वापरली जाते, टू कन्वर्ट दॅट लिक्विड इन टू दी वेपर. बरोबर. म्हणजे इंधन इनडायरेक्टली कुठे आहे आता तुमचं, जे तुम्ही वापरलं गॅस सुरू करून, टाकीतलं तर संपलं, कुठे आहे ते, वेपरमध्ये आहे. बरोबर का, कुठे कुणी धरून ठेवलंय, वेपरनी धरून ठेवलंय. सो वेपरला वेपर राहण्यासाठी, म्हणजेच काय, गॅसियस स्टेटमध्ये कंटिन्यू करण्यासाठी कशाची गरज आहे, इंधनाची गरज आहे. म्हणजेच तुमच्या कशाची, हीटची गरज आहे, ऊर्जेची गरज आहे, एनर्जीची गरज आहे असं आपण म्हणूया. ओके. आता उलट करूयात आपण, समजा ती आपण बाहेर जाऊच दिली नसती आणि ती तिथेच झाकून ठेवलं असतं आपण, तर आता वॉटर वेपरचं कन्व्हर्जन पुन्हा करा तुमच्या पाण्यामध्ये. मग पाण्यात ज्या वेळेला होईल कंडेन्सेशन, जेव्हा ज्या वेळेला होईल तेव्हा ती एनर्जी तुमच्या इंधनात गॅसच्या सिलेंडरमध्ये परत जाऊन बसणार आहे का, पण ती एनर्जी गेली ना कुठेतरी, कुठे गेली, बाहेर फेकली गेली ती एनर्जी. येते का लक्षात. पण एनर्जी वाफेत आहे का आत्ता, कारण वाफेचं ऑलरेडी झालं कशात, लिक्विडमध्ये, पाण्यामध्ये रूपांतर. पाण्यात येताना एनर्जी लागते का, नाही, पाण्यात येताना एनर्जी बाहेर टाकली जाते आणि वाफेत जाताना एनर्जी लागते. हा मूळ मुद्दा लक्षात आला तुमच्या. ओके. आता आपण म्हणूया इकडे ओशन सरफेसवरती तुम्हाला इव्हॅपोरेशन नावाची कन्सेप्ट माहिती आहे, बाष्पीभवन नावाची कन्सेप्ट. सोलर इन्सुलेशन येणार, पाणी तापणार, 27 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त होणार आणि त्याच वेळेला बाष्पीभवन पण होणार. पाण्याचं रूपांतर झालं कशात, वाफेमध्ये. बरोबर. म्हणजे सोलर एनर्जी कशामध्ये साठवली गेली आहे, सध्या वाफेमध्ये साठवली गेली आहे. ओके. ही जी काही वाफेत साठवली गेली, मुळात ओरिजिन जो होतो तुमचा, त्याच्यात एकतर काय की तुमचं लो प्रेशर सेंटर तयार झालेलं आहे. ठीक आहे. आधी एनर्जी जी साठवली गेली वाफेत ती थोडा वेळ बाजूला ठेवा.
सुरुवातीला काय झालं, लो प्रेशर सेंटर झाला, वारे वाहायला सुरुवात झाली आणि हे असे वाहायला सुरुवात झाली. सो सुरुवातीला हा जो छोटा वाहायला सुरुवात झाली होती, बरोबर, ती कशामुळे झाली होती, डिफरन्शियल हीटिंग आणि स्पेसिफिकली प्रेशर ग्रॅडियंटमुळे सुरू झालं होतं. आधी प्रेशर ग्रॅडियंट, कोरिओलिस आणि मग सेंट्रिपेटल फोर्स, तिघांमुळे हे झालं होतं. ठीक आहे, पण हळूहळू याचा स्पीड वाढत जातो आणि एरिया पण वाढत जातो. त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ती वाफ. म्हणजे काय रिस्पॉन्सिबल आहे, तर आता हे जी काही वाफ तुमची कंटिन्युअस वाफ पाण्याच्या सरफेसवरती तयार झाली. आता असं आपण म्हणूया, वावटळींची निर्मिती खरं तर पाण्याच्या सरफेसवर पण झाली आणि अशीच निर्मिती तुमच्या जमिनीवर पण झाली, बरोबर की नाही. छोट्या वावटळी तुमच्या जमिनीवर पण तयार झाल्या, पण जमिनीवर ज्या तयार झाल्या त्यांचे मोठी वादळं नाही होऊ शकली. जे पाण्यावर तयार झाल्या त्यांची मोठं वादळ होऊ शकलं, म्हणून आपण म्हणतोय की वादळांची निर्मिती कुठे होतीये, ओशॅनिक सरफेसवर होतीये. आता कशी होऊ शकली, तर तुम्ही हे जे काही सर्क्युलेशन सुरू झालं सुरुवातीला, त्याच सर्क्युलेशनमध्ये आधी ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. का ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली असेल, तर तुम्ही सायक्लॉन म्हणजे काय, असा वर 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 सरकतोय, वर 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 सरकतोय. ॲज यू गो टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग, वर वर जात आहे, टेम्परेचर कमी होत आहे, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी डिक्रीजेस, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीजेस, कंडेन्सेशन, सॅच्युरेशन पॉईंट आणि ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आता जी वॉटर वेपर होती तिच्यामधनं कशात आले, परत लिक्विडमध्ये यायला सुरुवात झाली, बरोबर. मग जे काही सोलर इन्सुलेशनच्या मार्फत वेपरायझेशनसाठी जी एनर्जी वापरली गेली होती ती एनर्जी आता बाहेर पडायला लागली, कारण का उलटं झालं, वाफेतनं परत पाण्यात यायला लागली, बरोबर. मग जी एनर्जी बाहेर पडतीये ती एनर्जी आहे की जी याला ही मेंटेन करायला मदत करते. कुठली एनर्जी आहे ही, जी वाफेत एनर्जी होती ती वाफ पुन्हा पाण्यामध्ये कन्वर्ट व्हायला लागली, म्हणून जी एनर्जी रिलीज होतीये ती एनर्जी आहे की जी वापरली जातीये तुमच्या सायक्लॉनला फिरवण्यासाठी. येतंय लक्षात. सो आधी सुरुवात होती ती काही त्या एनर्जीमुळे नव्हती, पण आता मेंटेन करणं आणि जोरजोरात वारे फिरणं हे मुळात कोणामुळे, ते लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनमुळे आहे. कोणामुळे आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. कुठली हीट, जी वाफेत नेण्यासाठी वापरली गेली होती, पण आता वाफ पुन्हा कशात येते, पाण्यात, त्यावेळेला ती एनर्जी रिलीज होतीये, ती एनर्जी वापरली जातीये सायक्लॉनला मेंटेन करण्यासाठी, सायक्लॉन फिरवण्यासाठी. बरोबर. आता एनर्जीचं स्वरूप तुम्हाला सांगता येतं का दरवेळेला कशा पद्धतीचं असेल. एनर्जी कुठल्याही स्वरूपात असू शकते. गॅसचं इंधन आपण म्हणलो ती दृश्य प्रकारची म्हणा तुम्ही, ओके. आता ही जी एनर्जी ही तुम्हाला दिसणारी एनर्जी आहे का, नाही, पण ती एनर्जी आहे एवढं तर माहिती आपल्याला. एनर्जी आहे म्हणजेच ती कुठल्या तरी कार्याला मदत करू शकते, ओके. सो वारं वाहताना दोन पद्धतीने वाहू शकतं. एक म्हणजे कुठली पद्धत आहे की डायरेक्ट फक्त डिफरन्स निर्माण करा प्रेशरमध्ये. सो डायरेक्ट एकाकडनं दुसऱ्याकडे येणार, प्रेशर डिफरन्स निर्माण केला. दुसरं काय, फोर्स करा त्या वाऱ्याला, तुम्ही मागणं ढकला त्या वाऱ्याला, तू पुढे जा म्हणून. सो ढकलणारी एनर्जी कोण आहे, ती ही एनर्जी असं म्हणतो. सो सायमल्टेनियसली दोन्ही काम करतायत. काय काम करतात, पहिली जी ओरिजिनली होतीच प्रेशर डिफरन्स, कोरिओलिस फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्समुळे, पण आता आणखी त्यांना जास्ती फोर्स कोण देत आहे, ही एनर्जी देते. त्यामुळे खूप जोरात विंड वाहायला सुरुवात झाली आहे. जोरात वाहत आहे तसं तसं त्यांचा आकार पण वाढायला लागलाय, कारण एनर्जी जास्ती झाली आता आतमध्ये. पुन्हा तुम्ही म्हणाल की एनर्जी काय, ढगांची निर्मिती झाली, पाऊस पडायला लागला आणि एनर्जी संपायला लागली ना आता, बरोबर. पण जोपर्यंत हे समुद्रावर आहेत तोपर्यंत कंटिन्युअस वेपरायझेशनची पण प्रोसेस सुरूच आहे. कंटिन्युअस चालणं, दोन्ही प्रोसेस सुरू आहेत कंटिन्युअसली. एकीकडे पाण्याची वाफ पण होतीये आणि झालेल्या वाफेचे ढग पण होत आहेत. सो कंटिन्युअस एनर्जी सप्लाय हेच मुख्य कारण आहे की कंटिन्युअस एनर्जी सप्लाय कुठून मिळणार आहे, तो समुद्राच्या पाण्यापासूनच मिळणार आहे. आणि म्हणून वादळांची निर्मिती कुठे होते, समुद्राच्या पाण्यावरच होते. बघा नाही, ते कंटिन्युअस वेपर जरी दिवसात मिळत असली तुम्हाला, तरी वादळाची निर्मिती दिवसा झाली आणि रात्रीचे वादळ थंडपणे शांत झोपले असं नाही. सो वादळ ही काय, कंटिन्युअस प्रोसेस आहे. सो सुरुवात व्हायला कदाचित दिवसाच्या प्रोसेसमध्ये झाली, पण आता काय ती कंटिन्युअस आहे. सो दिवसभरात एवढी वाफ घेऊन ठेवली आहे की रात्री पण ते कंटिन्युअसच आहे.
परत दुसऱ्या दिवशी अजून एवढी वाफ आहे की परत कंटिन्युअसच आहे. ठीक आहे. सो वादळांची निर्मिती कुठे होते हे लक्षात आलं. टिपिकल कोणाबद्दल बोलतोय आपण, ट्रॉपिकल सायक्लॉन्स बद्दल बोलतोय. आणि आता उलट म्हणूया की निर्माण झालेले वादळ मोठं जे काही त्यांचा आकार तयार झालाय तो एकतर स्वतःभोवती पण फिरतोय, दुसरं एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती पण फिरतोय. बरोबर की नाही. ओके. तयार झालाय वादळ आपण म्हणूयात बे ऑफ बेंगॉलमध्ये अंदमान निकोबार येऊन धडकलं कुठे, तुमचा गोपाळपूर डिस्ट्रिक्ट किंवा काय कालाहंडी डिस्ट्रिक्ट ओडिशा. सो ओडिशामध्ये जेव्हा येऊन धडकतंय वादळ, आंध्रामध्ये जेव्हा येऊन धडकतंय वादळ त्यावेळेला किती आतपर्यंत येऊ शकतं, किती आतपर्यंत येऊ शकतं, जोपर्यंत त्याची एनर्जी संपणार नाही तोपर्यंत येऊ शकतं. म्हणजे एखाद्या वादळाची स्वतःची प्रोसेसच खूप स्ट्रॉंग असेल, विंड खूप जास्ती जोरात फिरणारे असतील त्यांच्यामध्ये, इव्हॅपोरेशनची प्रोसेस पण तेवढी स्ट्रॉंग झालेली त्यांची, त्याच्यामुळे खूप घेतानाच एनर्जी जास्ती घेऊन ठेवलेली त्यांनी, त्याच्यामुळे हे वादळ 3-4 दिवस सुद्धा एखाद्या रिजनमध्ये येऊ शकतं. ओके. काही वेळेला जर स्वतःची वाऱ्यांची फिरण्याची गतीच कमी असेल तर ते वादळ लवकर संपणार आहे, आलं एका दिवसात पण संपून गेलं. म्हणजेच काय की वादळ आतमध्ये, त्याला लँडफॉल असं म्हणतात, की वादळ जेव्हा आतमध्ये शिरतं त्यावेळेला ज्या वेळेला हे वादळ तुमचं एंटर करतं इथे जमिनीवर, त्यावेळे जमिनीवर एंटर करताना अजून पलीकडलं एनर्जी सुरू आहे. ठीक आहे. As soon as this whole cyclone enters into the land part, this energy supply cut down from the ocean part. एनर्जी सप्लाय संपला, मग आता एनर्जी कुठली आहे त्याच्याकडे, जी घेऊन ठेवली होती ऑलरेडी ती एनर्जी आहे. मग अशी काय पाहिलं आपण, कंटिन्युअस प्रोसेस होती, आता फक्त दुसरी प्रोसेस सुरू आहे. कुठली, कन्व्हर्जन ऑफ दॅट वेपर इनटू दी लिक्विड. पाऊस पडतोय तीच एक प्रोसेस सुरू आहे. जोपर्यंत त्यांच्यामध्ये ही वॉटर वेपर आहे, वॉटर वेपरचं कन्व्हर्जन ढगांमध्ये होते आणि पाऊस पडतोय, वॉटर वेपर संपत नाही पूर्णपणे कंडेन्सेशन, तोपर्यंत सायक्लोन सुरू राहील आतमध्ये. ठीक आहे. एकदा वॉटर वेपर संपलं, पाऊस पडून झाला की एनर्जी संपली, कारण कटडाऊन झालाय, कारण तो आलाय कुठे, लँड पार्टवर आलाय ऑलरेडी, म्हणून हा सायक्लोन संपणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या ज्या वादळांची निर्मिती होते असं वादळ कधीही समुद्रामध्ये संपत नाही, ते डायआउट कुठं होतं, कायम जमिनीवर आल्यानंतर डायआउट होतं. बरोबर. मग किती आत शिरणार हे कशावर ठरतंय, त्याच्या स्वतःच्या ॲग्रेसिव्हनेसवर ठरतंय, स्वतः किती जास्त विंड स्पीड मध्ये आहे त्याच्यावर ठरतंय, म्हणजेच एनर्जी किती आहे त्याच्यानुसार ठरतंय. एखाद्या सायक्लॉनची समजा विंड स्पीड हा 260 पेक्षा जास्ती आहे, 260 किलोमीटर/आवर, तर ते खूप आत येणार आहे. एखाद्या सायक्लॉनचं विंड स्पीड 120 आहे तर ते तेवढं आतमध्ये येणार नाहीये. सो कशावर डिपेंड आहे, त्याच्या स्वतःच्या इंटेन्सिटीवर डिपेंड आहे असं आपण म्हणतो. कळतंय काय बोलतोय आपण. ओके. मग आता हे जे काही ही प्रोसेस आपण सांगत होतो, त्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला काय झालं, छोटी वावटळ तयार झाली आणि विंड स्वतःभोवती फिरायला सुरुवात झाली असं आपण म्हणतो. विंड स्वतःभोवती फिरायला सुरुवात झाली. सुरुवातीला हे साधारणपणे 40 किलोमीटर/आवर, 40 किलोमीटर/आवर एवढ्या छोट्या ह्याच्यात सुरू होतं ते. त्याला म्हणतात ट्रॉपिकल डिस्टर्बन्स. ट्रॉपिकल डिस्टर्बन्स. सो विंड स्पीड किती आहे, स्वतःभोवती फिरण्याबद्दल बोलतोय आपण, किती आहे, 40 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर/आवर. पुढचा आहे, आता विंड स्पीड वाढला, तो साधारण 40 ते 63 किलोमीटर/आवर, त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल डिप्रेशन. ट्रॉपिकल डिप्रेशन. अजून वादळ झालंय का रे, हे नाही झालंय, ह्या स्टेजेस आहेत वादळ निर्मितीच्या. ट्रॉपिकल डिप्रेशन, असे ट्रॉपिकल डिस्टर्बन्स जे म्हणतोय असे हजारो तयार होतात बे ऑफ बेंगॉलमध्ये आणि अरेबियन सीमध्ये. पण इच अँड एव्हरी तुमचा ट्रॉपिकल डिस्टर्बन्स कन्वर्ट होऊ शकतो का, नाही होऊ शकत. कन्वर्ट कशात, सायक्लॉनमध्ये. ओके. मग पुढचा आहे तुमचा, त्याचा विंड स्पीड हा 64 ते 118 किलोमीटर/आवर पर्यंत असतो. 118 किलोमीटर/आवर, त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल स्टॉर्म. म्हणजे वादळ, म्हणजे मराठीत त्याला वादळ म्हणतो आपण, ते खरं तर सायक्लोन आवर्त नाहीच आहे. ट्रॉपिकल स्टॉर्म म्हणजे वादळाच्या पूर्वीची कंडिशन. ते किती आहे, 64 ते 118 किलोमीटर/ताशी. आता ज्या सायक्लॉनमध्ये, ज्या फिरणाऱ्या विंडमध्ये तुम्हाला 118 किलोमीटर/आवर पेक्षा जास्ती जाते
विंड वेलॉसिटी, त्याला म्हणतो आपण ट्रॉपिकल सायक्लॉन. ट्रॉपिकल सायक्लॉन. विंड वेलॉसिटी किती जाते? 118 किलोमीटर ताशी. त्याच्यापेक्षा जास्ती जाते त्यावेळेला तो झाला फुल फ्लेज सायक्लॉन. त्याच्या आधीच्या कंडिशनला आपण सायक्लॉन नाही म्हणणार. ओके, मग 118 पेक्षा कुणीही जास्तीचे असतील तर त्यांना काय म्हणायचे आपण? सायक्लॉन म्हणायचे. मग ती कितीही असू शकते, 118 असू शकते, 120 असू शकते, 160 असू शकते, 190 असू शकते, 260 असू शकते, किती असू शकते. सिव्हिअरिटी वाढत चालली. आता मी आज शिकवणार नाहीये तुम्हाला की सिव्हिअरिटीनुसार IMDने काय काय केलेली आहे, ते मान्सूनच्या वेळेला मी शिकवीन तुम्हाला, कारण मान्सूनच्या वेळेला पण सायक्लोनचा एक पार्ट बघायचा आपल्याला. ठीक आहे, पण सिव्हिअरिटी मूळ हे काय आहे, आत्ता जे सांगितले ते सायक्लॉनिक फॉर्मेशन मधले टप्पे आहेत. आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे 118 पेक्षा जास्ती. IMDने पण 118 पेक्षा जास्तीला सायक्लॉन म्हटलंय फुल फ्लेज, पण IMDचे टप्पे वेगळे. IMDचे टप्पे वेगळे आहेत. आपण आता बघतोय ते वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे बघतोय, बेसिक जॉग्राफीतले बघतोय. ओके, बरं, 118 पेक्षा जास्ती झाला आणि त्याला आपण सायक्लॉन म्हणायला सुरुवात केली असं म्हणतोय आपण. मग आता हा सायक्लॉन किती आतपर्यंत येऊ शकतो हे बघितलं आपण. कशावर डिपेंड आहे? हे किती आहे, 118 आहे, 160 आहे, 170 आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे असं आपण म्हटलो. ठीक आहे, मग भारतामध्ये दोन्ही बाजूंना येणाऱ्या सायक्लॉन्समध्ये जास्त सिव्हिअर तुम्हाला बे ऑफ बेंगॉलमधले दिसतात. पहिली गोष्ट, विंड स्पीड कोणाचा जास्ती आहे? बे ऑफ बेंगॉलमधला जास्ती आहे. हां, आता हे जे काही सायक्लॉन तयार होतात ह्याचं प्रेडिक्शन, अर्ली वॉर्निंग सिस्टीम कोणाकडे जाते? प्रेडिक्शन, अर्ली वॉर्निंग सिस्टीम IMD म्हणजे कोण आहे? इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामान विभाग. भारतीय हवामान विभाग. मला माहिती आहे की तुमचं काय परसेप्शन आहे भारतीय हवामान विभागाबद्दलचं. पाऊस पडणार सांगितलं, छत्री घेऊन नाही जायची. पाऊस नाही पडणार सांगितलं, छत्री घेऊन जायची. तुम्हाला मी सांगितलं ना ऑफिस नावाची सिरियल? नाही? ओके, ती माहिती आहे तुला. हां, म्हणून हां. ॲक्च्युली फक्त तापमानावर नाही हे लक्षात घ्या. खूप साऱ्या कॉम्प्लेक्स कंडिशन्स आहेत, म्हणून मी म्हटलं ना 16, 17, 18 असे चलन, त्याला व्हॅरिएबल्स म्हणूयात आपण. व्हॅरिएबल्स कुठले कुठले असणार आहेत? तापमानाचे 7-8 व्हॅरिएबल्स असतील. तापमान ओडिशामधलं किती आहे, तापमान चेन्नईमधलं किती आहे, तापमान ओरिजिन झाला तिथलं किती आहे, येते लक्षात. सो त्याचेच व्हेरिएबल्स खूप असणार आहेत तापमानाचे. प्रेशर डिफरन्स किती आहे, डिफरन्समध्ये डिफरन्स किती आहे. ओके, सो व्हेरिएबल्स खूप जास्ती आहेत की त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणून तर IMDला जेव्हा आपण म्हणतो प्रेडिक्शन IMDचे चुकतात असं म्हणतो, IMDची चूक नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सो चूक कशाची आहे? ॲक्च्युली क्लायमॅटिक कंडिशन्स इतक्या कॉम्प्लेक्स आहेत, तुमचं एक व्हेरिएबल बदललं तरी प्रेडिक्शन बदलतं. ठीक आहे, पण आता स्पेसिफिकली ह्याच्या बाबतीत आपण बघूया की आतमध्ये किती येतं हे प्रेडिक्शन करणं खूप गरजेचं असतं. कशासाठी गरजेचं असतं? तर डिझास्टर मॅनेजमेंट. भारताचे काही भाग आहेत की जे प्रोन आहेत, कशासाठी? सायक्लॉनच्या इम्पॅक्टसाठी प्रोन आहेत. म्हणजे ओडिशा आणि पुन्हा आंध्र हेच डोळ्यासमोर आणा तुम्ही. पण ओडिशा आंध्रामध्ये सुद्धा अख्ख्या जिल्ह्यातली लोक उचलून बाहेर न्यायची आहेत तुम्हाला. सायक्लॉनचा इम्पॅक्ट होणार आहे तेव्हा का जिल्ह्यातल्या काही पर्टिक्युलर रिजनमधलीच उचलायची आहे. हा जो डिसिजन आहे हा कशावर असणार आहे? तो काय कलेक्टर मनाला वाटेल तसा घेईल का? मुळात हा कलेक्टर घेणार आहे का डिसिजन? कलेक्टरच घेणार आहे का? कारण महसूलकडे जाते. डिझास्टर मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी महसूल डिपार्टमेंटकडे. कलेक्टर हा काय म्हणूया शेवटच्या डिसेंट्रलाइज मधल्या शेवटच्या युनिटचा रिस्पॉन्सिबल पर्सन कोण आहे? कलेक्टर आहे. कशासाठी म्हणतोय? आपत्ती व्यवस्थापनासाठी. आणि सगळ्यात वरचा कोण आहे? पंतप्रधान आहे. ठीक आहे, म्हणजेच पंतप्रधान आहे म्हणजेच कोण आहे? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे. आपण कुठून गेलो इकडे? तर किती तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट करायचं आहे, आपत्ती व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात 2-3 टप्पे असतात ना तुमचे. तुम्हाला माहिती आपत्ती येणार आहे, सो त्याच्या आधीच उचलायचे लोकांना. म्हणजे काय? रेस्क्यू. आधीच रिस्पॉन्स इम्पॅक्टच्या आधीच लोकांना उचलायचे, रेस्क्यू करायचे.
ओके. इम्पॅक्ट झाल्यानंतर रिहॅबिलिटेशन आहे. केरळामध्ये जे बघतोय आपण ते काय, रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन येते. ओके. सो मूळ मुद्दा काय इथे येतोय की किती करायचं हे कशावर ठरणार आहे, प्रेडिक्शनवर ठरणार आहे. म्हणजे IMDचं प्रेडिक्शन खूप महत्त्वाचं ठरणार आहे अशा वेळेला अर्ली वॉर्निंग सिस्टीमप्रमाणे. ठीक आहे. आता जेवढा स्पीड जास्ती तेवढं जास्ती उचलावं लागेल असं म्हटलं ना आपण. मग आता 2-3 गोष्टी 2-3 घटना आपण लक्षात आणूया. पहिली घटना आहे तुमची काय, 2013 उत्तराखंड डिझास्टर आहे का डोळ्यासमोर. उत्तराखंड डिझास्टर विचारलं जाऊ शकतं आपल्याला मेन्समध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये. 17 जून 2013 ला ढगफुटी झालेली आहे. आणि मग तिथून पुढे तुम्हाला 2 स्पेल दिसतात आणि दोन्ही वेळेला ढगफुटी आहे, 17 आणि 19 जून. आणि मोठ्या प्रमाणात डिझास्टर झालेलं आहे. आणि डिझास्टर कशाचं आहे, हे मड फ्लोचं डिझास्टर आहे. ढगफुटी आणि क्लाउड बस्ट आणि मड फ्लो. हे का सांगितलं लक्षात घ्या. 2013 हे जे डिझास्टर झालं याला नॅशनल डिझास्टर म्हणून नंतर डिक्लेअर केलं, कारण अचानक आलेली आपत्ती होती ही. आणि इको सेन्सिटिव्ह झोन जेवढे होते सगळे ऑलरेडी प्लॅनिंग कमिशननी सांगितलं होतं की ह्या एरियामधल्या लोकांना रिहॅबिलिटेट करा. ठीक आहे. कधी 2009 सांगितलं होतं की ह्या रिजनमध्ये धोका आहे, इको सेन्सिटिव्ह एरिया आहे, केदारनाथ ते बद्रीनाथ हा सगळा स्ट्रेच तुम्ही उचला. आणि तिथले 217 गावं लेखी आहे. 2009चा प्लॅनिंग कमिशनचा रिपोर्ट आहे की 217 गावांना रिहॅबिलिटेट करा, तिथे ठेवू नका, उचला त्यांना तिथनं. ठीक आहे. पण उत्तराखंड सरकारने याच्यावरती लक्ष दिलं नाही. 2013 हीच 217 गावं वाहून गेली. ठीक आहे. म्हणजे आपण कशात कमी पडलो, ॲक्च्युली रिस्पॉन्समध्ये कमी पडलो. ऑलरेडी अर्ली वॉर्निंग मिळालेलेच होतं तिथे. पण आता मुद्दा कशावर येतो की 2013चं एक इम्पॅक्ट खूप मोठं झालेलं आहे, जसं यावर्षी केरला झालं आहे तसं. आणि इमिजिएटली त्याला फॉलोड बाय दॅट सेकंड डिझास्टर भारतामध्ये आलं, ते होतं तुमचं फायलिन डिझास्टर. फायलिन नावाचं सायक्लोन आला भारतामध्ये. फायलिन कधी, ऑक्टोबर 2013 ऑक्टोबर. ऑलरेडी एक डिझास्टर जुलैमध्ये झालं होतं, जून-जुलैमध्ये. आणि दुसरं डिझास्टर एरिया दुसरा, पण म्हणजे प्रेशर होतं सरकारवर. आणि येणारा लगेचचा काळ तुमच्या इलेक्शनचा काळ होता. त्याच्यामुळे प्रेडिक्शन खूप, मग अशा वेळेला ऑर्गनायझेशनवरती पण खूप जास्त प्रेशर येतं, कारण मग ॲक्युरेट प्रेडिक्शन द्यायला लागतं तुम्हाला. ठीक आहे. हे प्रेडिक्शन देताना नासाने आपल्याला प्रेडिक्शन सांगितलं होतं की फायलिन इज अ सुपर सायक्लॉन. फायलिन इज अ सुपर सायक्लॉन म्हणजे कुठला सायक्लॉन आहे फायलिन, तर त्याची विंड स्पीड 220 किलोमीटरपेक्षा जास्ती. विंड स्पीड हे 220 किलोमीटरपेक्षा जास्ती आहे. 118 फुटे आणि 220 फुटे. विंड स्पीड जर 220 असेल तर अर्थात तो अख्ख्या जिल्ह्याला आतमध्ये शिरणार आहे. सो तुम्हाला रेस्क्यू खूप लोकांचं करायला लागणार आहे, लक्षात घ्या. आणि तरी अर्ली वॉर्निंग म्हणलं तरी किती, 24 तास 48 तास, त्याच्यापेक्षा जास्त तास आधी मिळत नाही तुम्हाला अर्ली वॉर्निंग सिस्टीम. सो नासानी आज सांगितलं होतं की दिस इज अ सुपर सायक्लॉन. ओके. सो प्लीज अरेंज युअर रिस्पॉन्स अकॉर्डिंग टू दॅट. ओके. IMDने सांगितलं रिलॅक्स, कारण काय, दिस इज नॉट ए सुपर सायक्लॉन. ओके. याचा विंड स्पीड जास्तीत जास्त 170 किलोमीटर ताशी 170 पर्यंत जाईल. ठीक आहे. फायनली बरोबर कोणाचं निघालं, IMDचं निघालं. फायलिन वॉज नॉट ए सुपर सायक्लॉन. विंड स्पीड 165 किलोमीटर पर आवर एवढा राहिला फायलिनचा. ठीक आहे. सो आतमध्ये येण्याचं जागा कमी होणार आहे, रेस्क्यू कमी होणार आहे. स्केल्स F1 F5 म्हणजे स्केल्स म्हणतोय ना तू, सिव्हिअरिटीच्या स्केल्स म्हणतो. तेच मी मागाशी सांगितलं की सिव्हिअरिटीच्या स्केल IMDच्या ते मी आज सांगणार नाहीये, ते कधी आपण मान्सूनच्या वेळेला मी ते घेणार आहे तुमच्या. माळींचं हो नाही, माळींची दुर्घटना ही कशाशी रिलेटेड आहे, लँडस्लाईड आणि मास मुवमेंटशी रिलेटेड आहे. ते जेव्हा मी प्राकृतिक भूगोल शिकवीन त्यावेळेला मी ते सांगणारच आहे. ॲक्च्युली हे डिझास्टर मॅनेजमेंट जरी असलं तरी सुद्धा ह्याचा संबंध तुमच्या भूगोलाशी आहे. त्याच्यामुळे ते त्या वेळेला त्या ठिकाणी मी कव्हर करेन. जसं मी आत्ताचं म्हणते सेम जसं फायलिन आत्ता म्हटलं. बरं, फायलिन नाव कुणी दिलं होतं हे पण माहिती आहे ना तुम्हाला, की सायक्लॉनला नावं दिली जातात. लैला, नीलम अशी नावं ऐकलीत का काही? नाही ऐकली? ऐका मग आत्ता काय, लैला, नीलम, तुमचं ओखी, हुदहुद, फायलिन, आठवत आहेत का अशी काही नावं? ओके. त्यातलं आपण म्हणतोय पहिलं 2013चं फायलिन, थायलंडनी नाव दिलेलं आहे त्याला. थायलंड काय सांगते ना नाव कसे देतात. 8 सांगते कसे देतात ते. पण आधी काय बघतोय आपण, फायलिन.
थायलंडनी नाव दिलेलं आहे. आणि इमिजिएटली 2013 नंतर 14 मध्ये आलं हुदहुद नावाचं वादळ. हुदहुद. हे नाव कोणी दिलं? ओमान. ओमान. ओके, सेम झालं. हुदूदच्या वेळेला सुद्धा नासाने प्रेडिक्शन केलं दिस इज अ सुपर सायक्लॉन. पुन्हा आयएमडीने सांगितलं नाही हा काही सुपर सायक्लॉन नाहीये, सो आपल्याप्रमाणे अरेंज करा. आणि ऍक्च्युली हा सुपर सायक्लॉन पुन्हा नाहीये, फायलिंग सारखाच आहे 165 ते 170 पर्यंत. मूळ मुद्दा काय, जर सुपर सायक्लॉन खरंच असेल तर तुम्हाला रेस्क्यू पण तेवढा मोठा करावा लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. असा सुपर सायक्लॉन भारतात येऊन गेला का कधी? रिसेंट काळात तर नाहीच, पण आधी कधी येऊन गेला का तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे? कुठला आहे हा? ओडिशा सुपर सायक्लॉन. ह्याच नावाने फेमस आहे हा ओडिशा सुपर सायक्लॉन. ह्याला नाव का नाही दिलं? मग नाव का नाही दिलं ओडिशा सुपर सायक्लॉनला? काही जसं आत्ता म्हणतो ना आपण लैला, नीलम, तसं नाव का नाही दिलं ओडिशा सुपर सायक्लॉन? ह्याच नावाने का फेमस आहे हा? अचानक आलं असेल असं काही नाही. अचानक आला तरी नाव देतोच की आपण त्याला. हो, पण भारत सुद्धा नाव देतं ना. भारताची नाव देण्याची मी नावं सांगते भारताची, ती सुद्धा एका बाजूला लिहून घ्या. म्हणजे कुठली कुठली नावं भारताची आहेत जोड्या लावत विचारलं जाऊ शकतं. त्यातली बाकीची लक्षात येतील तुम्हाला. उदाहरणार्थ मेघ, वायू, सागर, ही नावं भारताची आहेत, लक्षात येतं. बरोबर. पण लेहर नावाचं लक्षात नाही येणार. हे एकच, कारण लेहर उर्दू साऊंड होतं थोडंसं. लेहर हे सुद्धा भारताचंच नाव आहे. बाकीचे उर्दू जे साऊंड करणार आहेत ते सगळे कोणाचे असणार आहेत? पाकिस्तानचे असणार आहेत. सागर. सागर हा नाव भारत देणार, पण आता जे कुठलं डिपेंड आहे काय असतं, एक यादी दिलेली असते. ही यादी आहे, ही दिलेली यादी आहे. ह्या यादीतनं एक नाव भारत देणार आता पुढच्या येणाऱ्या सायक्लॉनला. ओके, मी विचारत होते मग ह्यांच्यापैकी एक नाव का नाही दिलं ओडिशा सुपर सायक्लॉनला? कारण आयएमडीची ही नाव देण्याची प्रोसेस, बारसं करण्याची ही प्रोसेसच सुरू झाली आहे 2004 मध्ये. सायक्लॉन कधीचा आहे? 1999चा. ॲक्च्युली 2000 मध्ये सगळे ग्रुप एकत्र आले. टोटल 8 आहे. ते 8 कोण आहेत? तर बेसिकली इंडियन ओशन रिम कंट्रीज आहेत. इंडियन ओशनला लागून असलेल्या कंट्रीज आहेत. आणि महत्त्वाचे कोण ह्याच्यामध्ये? भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव्स, ओमान, हे महत्त्वाचे देश आहेत त्याच्यामधले. ओके, हे बघितलं आपण. टोटल किती म्हटलो? 8 देश आहेत. आणि ॲक्च्युली सुरुवात कधीपासून झाली? 2004 पासून सुरुवात झाली नावं द्यायला. आणि मग आत्तापर्यंतची जोड्या लावात विचारली जाऊ शकतात कुठली कुठली नावं आहेत. तर नावांमध्ये 3-4 नावं घ्या तुम्ही. हुदूद मी सांगितलं ऑलरेडी. कुठलं आहे? हुदूद कोणी दिलं? ओमाननी दिलं. ओके. फायलिन थायलंडनी दिलं. हां, पुढचं कुठलं होतं तुमचं? ओखी बांगलादेशनी दिलं. ठीक आहे. वर्दाह पाकिस्तानने दिलं. सो लगेच लक्षात येतं हे पाकिस्तानने दिलेली नावं आणि ओमाननी दिलेली नावं ही लक्षात येतात पटकन. वर्दाह. तितली कोणी दिलंय? तितली ऐकलं नाही? तितली ऐकलंय का? तितली कोणी दिलंय? हां, हे असे उचलायचे आणि खडे फेकायचे नाहीत. माहिती असेल तर सांगायचं, मला कन्फ्यूज नाही करायचं. हां, कोणी दिलंय? माझ्या वाचनात आलंय ते पाकिस्तानच आहे. परत तुम्ही एकदा चेक करा. जे मला कन्फर्म नाही ते मी सांगणार तुम्हाला की हे बघून घ्या म्हणून. तिथली चेक करून घ्यायचं की कोणी दिले, कारण हा डायरेक्ट असू शकतो फॅक्च्युअल की तिथली खालीलपैकी कोणी दिलं असं सरळ असू शकतो. ते जोड्या लावातच असेल असं नाही. बरं, इथपर्यंत झालं आता तुमचं. आता ट्रॉपिकल सायक्लॉनचा मुळात स्ट्रक्चर कसं असतं हे बघायचं आहे आपल्याला. कसा असतो सायक्लॉन हे बघायचं आहे ॲक्च्युली. आलात का? अरे सगळे जागेवर आहात का? ओके. आता स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. आता स्ट्रक्चर बघायचं म्हणजे काय बघायचं आहे? हा तुमचा सायक्लॉन होता.
कुठनं बघताय? ह्या साईडनी बघताय असं सायक्लॉनला. मी काय केलं, बरोबर मधनं, हा जो सायक्लॉन असा फिरत होता, मी काय केलं, बरोबर मधनं कट केलं त्याला. सो मधनं कट केल्यामुळे काय दिसायला लागलं आता, ऍक्च्युली इथं काय, इथं काय, इथं काय हे दिसायला लागलं आपल्याला. इमॅजिन होतंय का कसा क्रॉस सेक्शन घेतला आपण? व्हर्टिकल क्रॉस सेक्शन आहे त्याचा. ठीक आहे, म्हणजे आता हा दिसतोय तेव्हा आतमध्ये एक्झॅक्ट कोण आहे त्याचा अर्धा पार्ट दिसतोय, इकडं कोण आहे त्याचा अर्धा दिसतोय, इकडं कोण आहे त्याचा अर्धा दिसतोय. तो जो सायक्लॉन तुम्हाला दिसतोय तो कसा दिसणार आहे, तर ठीक आहे. आता बघा की हा जो आहे इथला पार्ट म्हणजे एकदम मधला पार्ट आहे हा, ह्याला म्हटलंय आय, चक्षु. आय, चक्षु. आय म्हणजे चक्षु. सिंगल नाही करून दाखव. काय करतोय आपण, हा जो अख्खा सायक्लॉन होता, आता सायक्लॉन इमॅजिन झाला बरोबर, ह्या अख्ख्या सायक्लॉनला मधनं असा कट केलाय मी. मधनं सफरचंद अख्खा आहे, त्याला कट केल्यावर काय दिसेल, अर्धा भाग दिसेल, म्हणजे मधला भाग दिसेल. मधला भाग दिसेल ना, मध्ये काय होतं. सो म्हणजे काय काय दिसेल, तुमची साल कुठे होती, तुमचं घर कुठे होता, बिया कुठे आहेत बरोबर. सो मध्ये मध्ये काय तुमच्या एक्झॅक्ट बिया आहेत त्या कधी दिसतील, क्रॉस सेक्शन घेतल्यावर दिसेल. तसा मी सायक्लॉन मधून मधनं चिरला. ठीक आहे, मी आता आणखीन एक दाखवते तुम्हाला सायक्लॉन. आता टॉप व्ह्यू पाहताय तुम्ही. टॉप व्ह्यू वरनं जर पाहिला सायक्लॉन तर कसा दिसेल बरोबर का. वरनं पाहताय ना सायक्लॉन, गोल 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 फिरतंय, सो गोल दिसणार ना सगळं आपल्याला. सो वरनं पाहताना हा कोण आहे, सगळ्यात मधला पार्ट आहे हा, म्हणजे कोण आहे, आय आहे. राईट, बरोबर आहे. सो हा कोण आहे, सगळा त्याच्या बाजूला असलेला हा पार्ट आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे, त्याला काय म्हणतोय आपण, आय बॉल म्हणतो. आय बॉल. वर्टिकल मुवमेंट असते, काय काय नाही काय कळलं नाही मला प्रश्न काय. ते फक्त असं उभं असतं. हो हो. आडवं काय करतो, आडवं होण्यास काय, काय आडवं होतच नाही, आपण आपल्याला समजण्यासाठी त्याला कापलंय मधनं. नाही मी म्हणतो का म्हणतो असं असं का वाढतंय, असंच ना. ओके 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 ठीक आहे. एनर्जी वाढली, एनर्जी वाढली ना कशामुळे, वेपरायझेशन मागाचं. एनर्जी वाढली की काय झालं, जास्ती हवेला त्यांनी आजूबाजूच्या पण हवेला सोबत घेतलं आणि सगळ्यांना फिरायला फोर्स केलं, म्हणून एनर्जी वाढली थोडक्यात, म्हणून त्याचा आकार पण वाढायला सुरुवात झाली. बर, आपण आता 3 पद्धतींनी पाहतोय हा सायक्लॉन. पहिला तो साईड व्ह्यू पाहिला की फिरतोय, तुम्ही तिकडनं पाहताय. दुसरा पाहिला तो टॉप व्ह्यू पाहिला की ज्याच्यामध्ये मधोमध कोण दिसतंय, आय दिसतोय. सगळ्यात त्याच्या बाजूनी जोरात फिरणारं वारं दिसतंय, ते वारं कोण आहे, आय बॉल आहे. आणि त्याच्या एकदम शेवट जो आउटर रिंगचा पार्ट आहे, एकदम कडेला कोण आहे, आउटर रिंग आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे नावं द्या. हा आय आहे, हा आय बॉल आहे बरोबर, आणि हा कोण आहे, आउटर रिंग. तुम्हाला इमॅजिन करायला 1-2 मिनिटं दिली. सो इमॅजिनेशनमध्ये काय करायला लागतं, आपल्याला फिरावं लागतं स्वतःला. वादळ आहे त्याच ठिकाणी आहे. एकदा तुम्ही साईडला उभे होता, एकदा बरोबर मध्ये जाऊन उभे राहिला वादळाच्या की नक्की कसा दिसतोय. एकदा वर गेलो आपण, आता वरनं पाहतोय विमानातनं, हे कसा दिसतोय. आम्ही पाहिलेलं फक्त शेतामध्ये. बरोबर आहे ना, म्हणून ऍक्च्युअल बद्दल बोलतच नाही होत आपण, इमॅजिनेशन बद्दलच बोलतोय. सो तुम्ही जो पाहिलाय तो इकडून वाला साईडवाला पाहिलाय तुम्ही.
हे थोडक्यात काय व्हिज्युअलायझेशन टेक्निक सांगतोय आपण. व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे डिस्कवरी पार्कवरती ओशनमध्ये एक नॅरो पण एकदम कॉलम सारखा असतो पूर्ण पाणी. बरोबर. हां, काय नाही, थांब परत सांग. म्हणजे छोटं राहतं ते आणि पाणीवर खेचलं जातं. पाणीवर कशामुळे खेचलं जाईल? एनर्जी आहे ना त्याच्यामध्ये. जोरात फिरताय, कुठलीही खालची गोष्ट आहे जेव्हा खूप जोरात फिरतीये तर पाणी पण असं वर खेचलं जाणार आहे. त्याला स्प्राउट म्हणतात. पाण्यामध्ये असा वर खेचलं जातं पाणी. ते स्प्राउट ही नॉर्मल कंडिशन आहे. सायक्लॉन जेव्हा समुद्रावर असतात त्यावेळेला असं पाणी वर खेचलं जातं. कारण मुळात वाऱ्याची दिशा नाही हां, वाऱ्याची दिशा तर सर्क्युलरच आहे. वाऱ्याचा ॲग्रेसिव्हनेस कुठे आहे? व्हर्टिकल आहे. वर खेचण्याची ताकद आहे त्याची. म्हणून तर लक्षात येईल ना, जेव्हा तुम्ही लँड सरफेसवर येणार आहे त्यावेळेला झाडं का उन्मळून पडतात? कारण काय? वर खेचण्याची ताकद आहे म्हणून. नाही कळलं मला. भोवरा. हां हां, नाही एक मिनिट. हां, सो भवरा कुठला त्याच्याबद्दल आहे. हां, भवरा जर तुम्ही म्हणत असाल की जे गणपतीपुळे आणि रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जातात बघा, हां, तिथे पण भवऱ्यामुळेच जातात. ते जे भवरे निर्माण झाले त्याचा हवेशी संबंध नाही. ते कशामुळे निर्माण झालेली आहे? तर नदीचं पाणी मुखातनं आतमध्ये शिरतंय आणि पाण्याबरोबर होणारी इंटरॅक्शन त्याच्यामुळे झालेले भवरे आहेत ते. ठीक आहे. आणि हा जो भवरा म्हणजे भवराच म्हणूयात आपण, जे विचारलं स्प्राउट ज्याला म्हणतोय, तो कशामुळे झालेला आहे? तो हवेमुळे झालेला आहे. ती वादळांमुळे. ते मिड ओशनमधलं बोलतोय आपण. तो कडेबद्दल बोलत नाही, मिड ओशनमधलं बोलतोय. एक मिनिट. हां, टोर्नॅडो ॲक्च्युली लँड सरफेसवर होणारे जे वादळ आहेत त्याचा ओरिजिन पण लँडवर आहे आणि लँडफॉल पण लँडवरच आहे. असं खूप कमी वेळेला होतं. आणि स्पेसिफिकली टॉर्नॅडो भारतामध्ये सापडत नाही. टॉर्नॅडो हे तुम्हाला अमेरिकेमध्ये सापडतात. कॅलिफोर्नियन रिजनमध्ये टॉर्नॅडो आढळतात किंवा इवन कॉलोराडो रिजनमध्ये तुम्हाला आढळतात. सो हां, टॉर्नॅडो फक्त एवढं माहीत पाहिजे. टॉर्नॅडो अभ्यासाला काय आहे तर जमिनीवर तयार होणाऱ्या वादळांना काय म्हणतात? टॉर्नॅडो, सायक्लॉन, टेम्परेट असे 4 ऑप्शन येतील. म्हणजे थोडक्यात काय, फक्त बाय डेफिनेशन माहीत पाहिजे. त्याची डिटेल्स जेवढे इथे पाहतोय डिटेल्स तेवढं माहिती असायची गरज नाही. टॉर्नॅडो ठीक आहे. घातक कोण असं विचारलं जाऊ शकतं. घातक कोण? टॉर्नॅडो हे जास्ती घातक आहेत. का? कारण टॉर्नॅडो मुळातच जमिनीवर आहेत. सो जमिनीवरनं उखडून फेकायची ताकद जास्ती आहे त्यांची. सो घातक म्हणजे इम्पॅक्ट फायनली. हां, खरं तर ते जास्त वेळ टिकत नाहीत, हे जास्त वेळ टिकतात. पण इम्पॅक्ट त्यांचा, कारण सडन निर्मिती आहे त्यांची, सडन फॉर्मेशन आहे आणि उचलून टाकण्याची शक्ती आहे. हां, सो आता बघतोय ते कसे बघतोय आपण. मधला आहे तो आयचा पार्ट आहे. कडेचे 2 आहेत ते आय वॉल आहेत आणि त्याच्या एकदम शेवटी आहेत ते आउटर रिंगवाले पार्ट आहेत. चक्षू आहे. दिसतंय ना हे सगळं तुम्हाला? ओके. म्हणजे आता बघा तुम्ही की हे 3 काय म्हणजे कंडिशन्स काय काय आहेत त्यांच्या. हा जो आयवाला पार्ट म्हणतो हा काही एकदम छोटासा पार्ट आहे असं नाही. हा बेसिक हा पार्ट आहे की ज्याच्या भोवती वारे जोरजोरात फिरत आहेत. हा पार्ट आहे चक्षू. आय हा पार्ट आहे की ज्याच्या भोवती वारे जोरजोरात फिरत आहेत. त्याच्यामध्ये फिरतायत का? नाही, त्याच्या भोवती फिरतायत. ठीक आहे. हा काय असा एवढूसं सेंटर नाही आहे की ज्याच्या भोवती फिरताय. हे 2-3-4 किलोमीटरपर्यंतचा एरिया असू शकतो की त्या अख्ख्या एरिया भोवती हवा फिरती. येत आहे लक्षात? सो आय मोठा झाला, आलं का लक्षात? ओके. 1.5 किलोमीटरपेक्षा तर जास्तीच असणार आहे हा काय. ठीक आहे. आता सायक्लॉन किती मोठा त्याप्रमाणे चक्षू किती मोठा ठरेल. हां, समजा आपण म्हटलं 1/2 किलोमीटर, 1.5-2 किलोमीटरचा आय म्हटलं आपण आणि त्याच्या भोवती सगळे वारे गोल 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 फिरतात. सो आय भोवती इमिजिएट फिरणारे वारे जोरात फिरतात ते कोण होते? आय वॉल होतं. बरोबर. आणि कडेला थोडे हळूहळू फिरतात कारण काय आपण मगाशी म्हणलो तसं सोबत घेऊन चाललेले. सो ते कोण होते? आउटर रिंग. कडेचा भाग आहे, पेरिफेरल पार्ट आहे तो. राईट. आता सगळ्यात मधला जो पार्ट होता ह्याच्यात व्हर्टिकल मुवमेंट आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे का वाऱ्यांची? चक्षूमध्ये म्हणतोय आपण. आयमध्ये नाही, कारण काहीच नाही आहे. त्याच्या भोवती वारे फिरतायत म्हणजे त्याच्यात वारे आहेत का? नाही. सो आडवी मुवमेंट आहे का वाऱ्यांची? नाही. व्हर्टिकल आहे का? वारेच नाही आहेत. त्याच्यामुळे मुळात काय, वरती पण मुवमेंट नाही आहे ना अशी पण मुवमेंट नाही. म्हणून हा सगळ्यात शांत पट्टा, सगळ्यात शांत, तुमच्या डॉल्ड्रम सारखा एकदम शांत आहे हा झोन.
सो गोल भाग आहे एकदम शांत आहे. म्हणजेच जर हवा वरच जात नाही तर ढगांची निर्मिती होणार आहे का ह्याच्यात? पाऊस पडेल का? मग पाऊस पडेल का ह्या भागात? नाही पडणार, कारण हवा वरच जात नाही, ढगांचीच निर्मिती नाहीये, म्हणून पाऊस पडेल का? नाही. लिहून घेताय ना कॅरेक्टरिस्टिक. सो आय मध्ये देर इज नो क्लाउड फॉर्मेशन. बेसिकली आय इज द व्हेरी क्लिअर झोन. क्लिअर झोन आहे हा, अजिबात ढगांची निर्मिती नाहीये ह्या भागामध्ये. म्हणजेच काय, जर तुम्ही हा टॉप व्ह्यू बघायला गेलात विमानामधनं, टॉप व्ह्यू बघायला गेलात आणि बरोबर मधला आय जर बघितला आपण, तर डायरेक्ट ढग नाही आहेत, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला खालचं समुद्राचं सरफेस दिसायला सुरुवात होईल. पाणी दिसेल डायरेक्टली तुम्हाला खालचं. का दिसेल डायरेक्ट? कारण ढग नाही आहेत मध्ये आणि एकदम क्लिअर झोन आहे म्हणून दिसेल. आलं का लक्षात? ओके. आता जर तुम्ही आय वॉलच्या वरती आहात आणि बघायचा प्रयत्न केला खाली, तर मग खालचं समुद्र दिसेल का तुम्हाला? नाही, कारण आता ढग आहेत सगळे. ढगांची निर्मिती झाली आहे. कशामुळे झाली ते मग अशी बोललो आपण, ढगांची निर्मिती. मग ढगांची जी निर्मिती झाली आहे ह्याच्यामध्ये आपण काल काही ढग पाहिले होते. सो आयवॉल मधले ढग हे कुठले आहेत ते सांगायचं. आयवॉल हा एकदम काय ॲग्रेसिव्ह पार्ट आहे, जोरात हवा वाहतीये, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि जोराचा धो पाऊस, मुसळधार पाऊस पडतोय ह्या रिजनमध्ये. क्युम्युलोनिंबस क्लाउड्स आहेत डॉमिनंट. ओके. आता तुम्ही बाहेर या, आउटर रिंग. आउटर रिंगमध्ये काय दिसतंय, तर पाऊस आहे पण थोडी हवा हळू आहे, ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट नाहीये, आणि तरी पाऊस पडतोय. रिमझिम पाऊस आहे, स्मॉलर ड्रॉपलेट्स आहे. तो कुठला पाऊस आहे? निम्बोस्ट्रॅटसचा पाऊस आहे. आलं का लक्षात? सो बाकी आहेत, आपण म्हणतो डॉमिनंट कोण आहे? निम्बोस्ट्रॅटस जास्त डॉमिनंट आहे त्या भागात. इथपर्यंत लक्षात आलं? आता स्ट्रक्चर कळलं का? म्हणजे तुमच्या चक्षूमध्ये पाऊस आहे का? नाही. आयबॉलमध्ये पाऊस आहे का? आहे. मुसळधार आहे. आउटर रिंगमध्ये पाऊस आहे का? आहे. रिमझिम पाऊस आहे. आला इथपर्यंत? ओके. आता हा अख्खा सायक्लॉन फिरत फिरत आला कुठे? फिरत 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 एका जमिनीवरती यायला, एका खेड्यावर आला समजा सुरुवातीला, धडकतोय. सो धडकताना जे कुठलं तिथे खेडं असेल त्या खेड्यावर आधी काय येईल सांगा मला? आधी आउटर रिंग येईल. सो सुरुवातीला काय होणार? हवा वाहायला सुरुवात होईल आणि पावसाला सुरुवात होईल रिमझिम रिमझिम रिमझिम. पण सायक्लॉनचा स्पीड एवढा आहे की 15 ते 20 मिनिटात आउटर रिंग पुढे जाईल, बरोबर? आणि मग इमिजिएटली फॉलोड बाय आय वॉल. सो आता काय? धो धो पाऊस पडणार आहे त्या रिजनला, बरोबर आहे? आता ती पुढे गेली, मागणं कोण येत आहे? आय येणार आहे, बरोबर? सो आता धो धो पाऊस पडून गेला. थोड्या काळासाठी काय झालं? एकदम शांत वातावरण निर्माण झालं. अजिबात वारे वाहत नाहीये, पाऊस नाही, काहीच नाही, बरोबर? त्या व्हिलेजवरती. ठीक आहे. आता आय ही जी सगळी शांत दिसलं, त्याच्यानंतर पाऊस पडणार आहे का? डेफिनेटली पडणार आहे, कारण फिरून कोण येत आहे परत? आय वॉलच येत आहे. म्हणजे ही चक्षुतली जी शांतता होती ती काय होती? वादळापूर्वीची शांतता होती. कळतंय का? सो चक्षु एकदम शांत झोन तयार झाला होता, एकदम शांत वातावरण तयार झालं होतं त्या व्हिलेजवरती, बरोबर? पण इमिजिएटली फॉलोड बाय दी क्युम्युलोनिंबस टाईप ऑफ क्लाउड्स. म्हणजे खूप जोरात वारे आले आतमध्ये, कारण तो पार्ट कोण आहे? आयवॉलचा पार्ट आहे. मग आयवॉल गेला पुढे निघून की कोण आलं? आउटर रिंग. आणि मग पाऊस फायनली म्हणजे पुढे निघून गेलं वादळ म्हणून फायनली पाऊस थांबला. तो समजतंय कसा फिरतोय सायक्लॉन? आधी कोण येणार, मध्ये कोण आहे, सगळं लक्षात येतं तुमच्या. दरवेळेला आई येईलच त्या खेड्यावर असं नाहीये, कारण आईचा पार्ट छोटा आहे, वादळ खूप मोठं आहे. ते खेडं कुठं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ते खेडं, इथलं खेडं आणि इथलं खेडं, इथे जर येत असेल तुमचा आय, तर इथे येईल काय? नाही. मग काय काय येईल? आउटर रिंग, आय वॉल, आउटर रिंग, बरोबर? आय येणारच नाही त्या ह्याच्यामध्ये. सो थोडंसं इमॅजिन करावं लागणार आहे तुम्हाला की कसं वादळ फिरतंय त्या रिजन. समजलंय का ट्रॉपिकल सायक्लॉन कसे आहेत ते? ओके. नाही थांब, परत सांगून. अच्छा अच्छा, म्हणजे एक वादळ ऑल टुगेदर वेगळं आहे, ते संपलं आणि दुसरं येऊ शकतं का? असंच ना? बरोबर. येऊ शकतं का? येस, येऊ शकतं. पण काय आहे की एका सीझनमध्ये फार तर फार 2 किंवा 3 वादळांची निर्मिती होऊ शकते एका सीझनमध्ये, म्हणतोय आपण. आणि एका रिजनमध्ये, एका रिजनमध्ये फार तर फार 2 किंवा 3 वादळांची निर्मिती होऊ शकते. ही सुद्धा खरं तर रेअर कंडिशन. निर्माण होताना एकच कुठलं तरी फुल फ्लेज होणार आहे तुमचं. सो
तुमचे सगळीकडे डिस्टर्बन्सेस तयार झाले, छोटे छोटे वावटळी तयार झाल्या होत्या समुद्रावरती, पण सगळ्या वावटळी फुल फ्लेजमध्ये होऊ शकत नाहीत, कारण कुठल्या तरी एकालाच जास्त एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. सो तयार होताना एकच वादळ मोठं वादळ होणार आहे. हां, म्हणजे कॉन्व्हर्जन्स पण होऊ शकतो, बाकीच्या यांचा पण कॉन्व्हर्जन्स त्यांच्यामध्ये होऊ शकतो. हां, आपण याच्या स्पीड बघितल्या 40, 60 आणि 100. तर ह्या ज्या आहेत त्या आय जो आहे तो जमिनीवर पुढे सरकण्याचा स्पीड नाही, वाऱ्यांचा स्वतः भोवती फिरण्याचा स्पीड आहे. बरं, मग ते आय जे आहे तर ते सरळ एका लाईनमध्ये पुढे जातात, ते आय पण बरोबर फिरू शकतं तिथल्या तिथे, म्हणजे परिवहन आणि परिभ्रमण सोबतच. ओके, ऍक्च्युली सोबतच असावं लागणार आहे ना, कारण जेव्हा ते कंटिन्युअस असं फिरतंय त्याच वेळेला ते पुढं 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 पण सरकतंय. ओके, त्याच्यामुळे ऍक्च्युली आय नाही फिरत, आय बॉल फिरतंय. आय जागेवरच आहे. हां, सरकतोय एका जागेवर, आय पुढे पुढे सरकतंय आणि त्याच्या भोवती वारं पण सरकतंय. हेच विचारायचं होतं की आय हा एका लाईनमध्ये पुढे सरकतो ना. आता बघा, ऍक्च्युली लाईनमध्ये म्हणायचं असेल तर येस, पण ती लाईन दरवेळेला सरळच असेल असं नाही. ठीक आहे, म्हणजे काय म्हणजे काय की समुद्रावरती म्हणजे काय म्हणतीये, काहींना लक्षात आलंय. ओके, समजा तुमच्या वादळाची निर्मिती झाली आहे इथे. हां, सो हा तुमचा आय होता आणि हे सगळा होता तुमचा पाठ. हा हळूहळू हळूहळू इकडे सरकला. सो ही सरळ लाईन झाली आधी सुरुवातीला. आय इथून इकडे सरकला, वारे फिरतायत. हां, हे वादळ अचानक इकडे जाऊ शकतं. ओके, सो आय आता इकडे आला. सो ही सरळ लाईन होती का? नव्हती. काही टिपिकल पार्ट पुरती ती सरळ असेल, पण तो बदलू शकतो पाथ स्वतःचा. हां, स्थानिक व्हॅरिएबल्सवर, फॅक्टर्सवरती रिस्पॉन्सिबल आहे की कसं. आणि मग आता तुला मी सांगते, टिपिकली तुला जर लक्षात आहे पंकज कपूर आणि ऑफिस तर गुजरातमध्ये येणारं वादळ, की तो एपिसोड घरी जाऊन पहा पुन्हा एकदा, की गुजरातमध्ये येणारं वादळ, ते जातात मच्छीमार आणि येणारे आम्हाला रेस्क्यू करा तिथनं. ओके, आज येतंय मग नाही, परत गेलं मुंबईकडे गेलं, मग परत आज येतंय परत मुंबईकडे गेलं. सो हे जे आहे, कारण काय, वादळाची दिशा बदलू शकते. ते जे पुढे सरकणं आहे आणि परत जाणं आहे, हे कशामुळे असू शकतं, लोकल कंडिशन्स आणि व्हॅरिएबल वेरियस फॅक्टर्समुळे असू शकतं. ओके.